नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्लॉग मध्ये। आणि आज आपण करतोय बागेची आपली थोडीशी स्वच्छता। सो हा त्याचाच व्लॉग असणार आहे। संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा, आवडेल। स्वच्छता करण्यापूर्वी एक नवीन गोष्ट तुम्हाला इंट्रोड्यूस करतोय। तर हे काय आहे, ह्याला आपण मराठीत आम्ही निशण म्हणतो, निशणाचा दगड किंवा ऍक्च्युअल निशणाचा दगड वेगळा असतो। हे कार्बाइड का काहीतरी आहे, याला एक्झॅक्टली आता मला आठवत नाही नाव, पण मी Amazon वरून सर्च करून टाकून देईन, कारण मी Amazon वरूनच विकत घेतलेलं। आणि आपण नाईफ्स वगैरे असतात घरातले वगैरे, पण तुम्हाला शार्प करायचे असतील, कटिंग नाईफ किंवा आपल्या किचन मधले नाईफ, तर तुम्ही करू शकता। तुम्ही शेतकरी असाल, तुमच्याकडे कोयत्या वगैरे असतील तर त्यांनी पण थोडंफार यांनी शार्पनिंग होतं। मी यानेच करतो। सो हा आहे, आता आपण ह्याला फॉर द लॅक ऑफ बेटर नेम्स आपण ह्याला आता निशण्याचा दगडच म्हणूयात। आणि लेट स्टार्ट शार्पनिंग दिस रस्टी नाईफ। सो हा नाईफ आता तुम्ही बघू शकता, हा ऍक्च्युली आहे काय नाईफ ते पण मी तुम्हाला दाखवतो। ही अशा प्रकारे काठीला बांधलेला आहे, मोठ्याच्या मोठ्या बांबूच्या। आणि जशी आपली कोयतीची काठी असते, म्हणजे आपण कोयती काठीला बांधतो त्याप्रमाणे हा एक चाकू काठीला बांधतो आम्ही। याचा उपयोग असा असतो की केळीची पानं जी असतात सुकलेली, ती काढण्यासाठी आम्ही याचा उपयोग करतो। तर आपण ह्याला अशा पद्धतीने शार्पनिंग करायचंय। सगळी रस्ट पहिले काढून घ्यायचे। सो मे बी तुम्हाला दिसतंय की नाही मला माहित नाही, पण इथे ही दिसते जी शायनी एज थोडी थोडी येते इथे, हीच धार आलेली आहे या चाकूला छानपैकी। आणि तुम्हाला धार चेक करायची असेल तर कधीही अशा पद्धतीने अंगठा फिरवून तुम्ही धार चेक करू शकता। थोडी मध्यभागात अजून पाहिजे। मंडळी, विषय असा आहे की ही जी सुकवतं आहेत ही काढणं तेवढं इम्पॉर्टंट आहे का, तर ही काढणं तेवढं इम्पॉर्टंट नाही। याचं कारण असं म्हणजे ती आपल्याला फक्त पहिली गोष्ट म्हणजे वाढीत अडगळ झाल्यासारखी असते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाही काढली तरी काही विशेष फरक पडत नाही। पायावरती डोंगरा चढलेला सो नाही काढली तरी काही विशेष फरक पडत नाही, पण काढायची का, याचं कारण असं म्हणजे एक तर वाढी आपली छान दिसते, खराब नाही दिसत, आपल्याला वाडीत सगळीकडे फिरता येतं। असं दरवेळी इकडे तिकडे जाताना भयभीती वाटत नाही, काय कोळी विंचू साप सर्प कशात जाऊन बसला नसेल ना, हा एक मुद्दा झाला। त्यामुळे वाडी स्वच्छ राहते, आणि स्वच्छ राहिल्यामुळे वारा सुद्धा असतो जो वाडीत खेळता राहतो। त्याच्यामध्ये आमच्या वाडीत बरीच फळझाड आहेत, त्यामुळे फळझाडांवरती जी फुलं आलेली असतात त्याच्यावर जे पराग असतात ते एकमेकांवरती उडून मग ती जी फल प्रक्रिया म्हणजे फळं धरण्याची जी प्रक्रिया असते ती चांगली होते, म्हणजे परागीभवन थोडक्यात। तर परागीभवन चांगलं होतं वारा वाडीत खेळता असला की। सो अशा सगळ्या गोष्टी आहेत, त्याचे फायदे आहेत। नाही केलं तरी काही विशेष फरक पडत नाही, पण केलं तर चांगलंच आहे। वाडी छानही दिसते। कोणी दोन पाहुणे आपल्याकडे राहायला आली, पर्यटनाचं वगैरे पुढे मागे जर काही सुरू केलं तर, किंवा आधी आमचं होतं पर्यटनाचं, वाडीत कोणी फिरायला गेलं तर चांगलं दिसतं दिसायला। सो हा एक त्यातला भाग आहे, त्यामुळे आपण ही गोष्ट करतो, केळीची सुकवतं काढतो। हा एक गट नंबर पहिला बनवलेला आहे मी। ह्या इथल्या ज्या केळी आहेत, या इथल्या केळींची ही पानं काढून आता याचा आपण बांधून एक असं बंडल तयार करतो, आणि ते बंडल आपल्या ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं आहे। जिकडे आपण राब ज्याला म्हणतो, म्हणजे शेतावरती भाजावणीसाठी नेणारी जी पानं आणि पालापाचोळा असतो त्या ठिकाणी नेऊन टाकायचं आहे। सो हे एक पहिलं बंडल रेडी आहे, सो ते पहिले टाकूयात। इथे आणि तिथे अशा पद्धतीची मी घाण सगळी काढून ठेवलेली आहे, पण ती मी बांधणार आहे कशाने, तर एक तर तुम्ही ह्याचाच वापर करू शकता। हे जसे मोठेच्या मोठे लांब केळीचे ओणके आहेत त्याचा वापर करू शकता, ओणके नाही फांद्या म्हणजे केळीची पानं। अदरवाईज हे अशा पद्धतीने आम्ही केळीची जी साल असते बाहेरची ती सुकत टाकतो, याला आम्ही सुकवतं म्हणतो। सो ही अशा पद्धतीची वाळत टाकल्यानंतर ह्याच्या आतमध्ये असं फाडलं, ह्याच्या आतमध्ये दोरीसारखा उपयोग तुम्ही करू शकता। फक्त ही जी सुकवत आहे ती थोडीशी भिजवून घ्यायची, दाखवतो तुम्ही कशा पद्धतीने ती। सो मित्रांनो, मी आता इथे काढण्याने पाणी काढून घेतलेलं आहे, आणि काढण्याने पाणी काढून घेतल्यानंतर आपण ही जी सुकवत आहे ती थोडीशी भिजवून घेणार आहोत। भिजवल्यानंतर त्याची स्ट्रेंथ अजून वाढते, आणि छान तुम्ही याच्यापासून दोरी बनवू शकता।
उरलेलं जे पाणी होतं ते आपण झाडांना उडवलेलं आहे आणि ह्याच्यापासून आता मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आपण बनवतो इथे. सो ही अशा पद्धतीची दोरी तुम्ही बनवू शकता आणि खूप चांगला याला पीळ असतो, याचा अर्थ पटकन तुटत नाही. दुसरा वाला आहे हा हातातूनच नेतोय कारण हा खूपच छोटा आहे, हा निघून जाईल हातातून पटकन. अशा पद्धतीने आपण पहिली गोष्ट तर सुकवतं काढतो. सगळीकडची सुकवतं मी तुम्हाला दाखवेन असं नाही, पण हे काय एका दिवसात संपणारं काम नाही आणि रिपिटेटिव्ह काम आहे, कारण सारखी सारखी केळीची पानं ही सुकतच राहणार आणि तरी आम्ही खूप अवॉइड करतो की नाही सारखं सारखं करायचं. पण एक पॉईंट आहे तो जेव्हा हे करावंच लागतं, बिकॉज वाडी इतकं घुशाड होतं. घुशाड म्हणजे गच्च गच्च ती सुखी पानं सगळी अख्खी वाडी पॅक करून टाकतात, त्यामुळे हे करणं भाग आहे एका पॉईंट नंतर. आपल्याला जरी किती नाही आवडलं करायला तरी समटाइम्स यू गॉट टू डू इट. सो डू नॉट ट्राय दिस शिट. मी लहान असताना सुपारीवर चढायचो. माझं वजन 66 किलो झाल्यामुळे माझी प्रॅक्टिस जरा कमी पडते आणि त्या सुपारीवर मी आत्ता जिकडे चढलेलो तिकडे एका पॉईंटला जिकडे व्हाईट पॅच दिसत होता तुम्हाला तिकडे ग्रिप खूप कमी झालेली, म्हणजे लिटरली काहीच ग्रिप नव्हती. माझे पाय बसतच नव्हते. अशा सुपारीवर आपण कायम पायंडा म्हणजे जी सुंभाची दोरी असते तिला असा 8च्या आकारात घेऊन असं पायामध्ये बांधून जातो. सो पायंडा घालून कायम चढलं जातं. मी आता बिना पायंड्याचा गेलेलो. सो असल्या काही गोष्टी करायला जाऊ नका. मी करतो, लहानपणापासून करत आलोय म्हणून. त्यासुद्धा मी सेफ्टी डोक्यात घेऊनच करतो. उगाच मी मला जिकडे जमत नाही तिकडे चढाविडायला जात नाही. करू नका घरी. कामांच्या मध्येच असताना जरा वरती बघितलं तर ढग गुडूप करतायत एकदम आकाश. सूर्यदेव आपले नाहीसे झालेले आहेत. संध्याकाळी 6 वाजलेत. ॲक्च्युली समर्समध्ये सनसेट 7 वाजता होतो, पण तरी पण काळोख व्हायला लागला आहे. म्हणून वर बघितलं तर पावसाचं लक्षण दिसतंय. आज काय कळत नाही, बहुतेक पाऊस आज गेम करतोय असं वाटायला लागलेलं आहे. बघूयात, आला तर बरंच होईल. खूप गरम होतंय. ते आता ओणकेत 2 हे कुठल्या तरी पोफळीच्या किंवा
नारळाच्या बुंद्यात खाकटून टाकायचेत, म्हणजे झाडाला काहीतरी पोटॅशियम वगैरे कमी असेल तर जास्ती होतं असं काहीतरी म्हणतात केळीच्या या ओंडक्यांनी खाकटून टाकले की. सो ह्या जवळच्या पहिल्या माडातच एक छोटासा ओंडका खाकटून टाकेन मी. तुम्ही बघू शकता माझा अख्खा शर्ट आता घामाने भिजलेला आहे. सो हा सुद्धा एक वेगळ्या टाईपचा वर्कआउट आहे. आणि हे मी का घातलेलं, कारण केस आता चांगले वाढलेत आणि मी थोडंसं केस वाढवण्याचा हे करतोय. जिथपर्यंत आपले 10,000 सबस्क्रायबर होत नाही तिथपर्यंत मी केस वाढवणार आहे. सो ते थोडंसं आहे. सगळे संकल्प वगैरे नाही आहे, मे बी तोडीन पण मी तो संकल्प, पण ॲटलिस्ट 10,000. सो हा सुद्धा एक चांगल्या प्रकारचा वर्कआउट आहे आणि फंक्शनल ट्रेनिंगमध्ये जातो करणं. बिकॉज मला उचलायचं आहे काम, फांद्या कापायचे, झाडावर चढायचं आहे, गोष्टी ओढायचे. सो या चेक दिस आउट. फोरआर्म तर एक नंबर झालेत भाई आता. असो. सो अशा पद्धतीने आपली शेतीवाडी असेल तर काहीतरी काम करा, मजा येईल तुम्हाला पण. आणि माझा ब्लॉग बघून पण तुम्हाला मजा येईल. जर तुम्हाला काम करायची आवड असेल पण शहरात राहायला लागत असेल, नोकरीमुळे जबाबदाऱ्या असतात, सगळ्यांवर जबाबदाऱ्या असायला पाहिजे आणि असणं गरजेचं पण आहे आणि त्या जबाबदाऱ्या निभावणं पण गरजेचं आहे. सो तुम्हाला आवड आहे बागकामाची ह्याची त्याची पण मिळत नाही करायला, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती तुम्हाला ॲटलिस्ट तुमची फॅन्टसी तरी भरून निघेल की कोकणात काम करायची मजा आपल्याला येत होती. पण आता ठीक आहे, आपण मॅवरिकशीला बघून आपली मजा घेऊयात कोकणची आणि कोकणकडच्या कामांची. सो या हा पण एक मोटिव्ह आहे. थोडीशी फिटनेस आणि रॉ अँड रिअल लाईफ प्रमोट करणं हा पण एक मोटिव्ह आहे या चॅनलचा. सो असे बागकामाचे वगैरे व्हिडिओ मी टाकत राहणार आहे. बाकी ज्यांना आवडतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, आपापल्या मित्रांसोबत शेअर करा. लेट्स गो लिटिल रॉ अँड रिअल. सो या आजच्यासाठी मी एवढंच ठेवतोय. उद्या आपल्याला जायचं आहे. माझी एक वस्तू पार्सल आलेली आहे दापोलीमध्ये, माझ्या तालुक्याच्या ठिकाणी. तिकडे आपण जाणार आहोत. थोडासा रायडिंग व्लॉग आणि थोडंसं बागकाम वगैरे असं थोडं मिक्स सगळं होईल. सो व्लॉग नक्की बघा आणि थँक्यू सो मच आत्तापर्यंत बघत असाल तर. बाय.